नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता शनिवार, विकेंडला मला सुट्टीच असते, त्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात जरा उशिराच झाली. सकाळी सगळं आवरल्यानंतर आईला आधी काळा चहा बनवून दिला. तिला अद्रकचा काळा चहा प्यायचा होता. ती दुधाचं पीत नाही, त्याच्यामुळे तिच्यासाठी काळा चहा बनवून दिला. त्यानंतर मला चहा टोस्ट खायचं होतं, म्हणून मग मी माझ्यासाठी दुधाचा चहा बनवला आणि मस्त चहा टोस्ट एन्जॉय केला. चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच भाजीच्या तयारीला लागली. आईला माझ्या आजची मटकीची भाजी एवढी जास्त आवडते, तिनं काल रात्रीच ती भाजी खाल्लेली, तरी पण अजून सकाळी तिला तीच भाजी खायची होती. म्हणून मग मी चहा पिल्या पिल्या मटकी आधी साफ केली, तिला धुवून घेतली. त्यानंतर फोडणीचं सगळं साहित्य तयार केलं. कांदा, टोमॅटो, लसूण सगळं बारीक कट करून घेतलं आणि कुकरमध्ये तेल गरम झाले की मोहरी टाकून कांदा लसूण टाकून घेतला आणि सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं. त्यानंतर टोमॅटो वगैरे ॲड केला, त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय केलं. नंतर सगळे मसाले ॲड केले. लाल तिखट आहे, कांदा लसूण मसाला सगळं टाकून मस्त फ्राय करून मटकी टाकून 1 ते 2 ग्लास पाणी टाकून तिला 1 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं. पहिली शिट्टी फुल गॅसवरती केली आणि नंतर मंद आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. मटकी एकदम मस्त झणझणीत लागते. मटकी शिजते तोपर्यंत मग मी कच्ची मटकी माझ्यासाठी काढलेली ती खाऊन घेतली. मला उद्या पुण्याला निघायचं होतं, त्याच्यामुळे मग मी नंतर लगेचच माझी बॅग पॅक करायला घेतली. कपडे भरताना लक्षात आलं की माझा एक नवीन ड्रेस तो उसवलेला, मग त्याला आधी शिलाई मारून घेतली. त्यातच माझं एक पार्सल आलेलं, मग ते रिसीव केलं. क्वालिटी एकदम मस्त होती या टी शर्टची. त्यानंतर मग मी सगळ्या कपड्यांच्या घड्या घातला आणि बॅग भरायला घेतली. चला तर मग असा होता आजचा दिवस. भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.